या नव्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. वनस्पतींची एपिडर्मल टिश्यू सिस्टम किंवा साध्या भाषेत सांगायचं तर बाह्यत्वचा ऊतीसंस्था. वनस्पतींच्या शरीर रचनेचा अभ्यास म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाच्या इंजिनिअरिंगची आणि जगण्यासाठीच्या धडपडीची एक जबरदस्त कथा आहे. ही सिस्टम म्हणजे फक्त एखादं साधं आवरण नाहीये, तर ते त्यांचं अंतिम आणि सर्वात मजबूत असं चिलखत आहे. या विश्लेषणात आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. या नैसर्गिक चिलखताच्या अगदी पायाभूत स्तरापासून सुरुवात करून आपण शेवटी स्पर्धा परीक्षांसाठी जे सर्वात हाय यील्ड किंवा महत्त्वाचे मुद्दे आहेत तिथपर्यंत जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला विभाग, वनस्पतींचे डायनामिक चिलखत किंवा संरक्षक आवरण. कोणत्याही भक्कम इमारतीला जसा मजबूत पाया लागतो, तसाच हा एपिडर्मल सिस्टमचा पाया आहे. आता हे सगळं सुरू कुठून होतं, तर ही संपूर्ण प्रणाली प्रोटोडर्मपासून विकसित होते. सोप्या भाषेत सांगायचं तर वनस्पतींच्या संपूर्ण शरीराला बाहेरून वेढून घेणारं आणि कोणत्याही बाह्य आघातांपासून सुरक्षित ठेवणारं हे मुख्य कव्हरिंग आहे. अस्तित्वासाठी हा एक अतिशय भक्कम भौतिक पायाच म्हणा ना. आणि गंमत म्हणजे ही फक्त एक साधी त्वचा नाहीये, हे एक मल्टी फंक्शनल डिफेन्स मेकॅनिझम आहे. यामध्ये 3 मुख्य घटक असतात. एक म्हणजे एपिडर्मिसचा सलग थर, दुसरं म्हणजे श्वासोच्छवासासाठी किंवा वायूंच्या देवाणघेवाणीसाठी असलेली स्टोमाटा, आणि तिसरं म्हणजे ट्रायकोम्स व रूट हेअरसारखी विशेष एपिडर्मल उपांगे. हे तिन्ही मिळून एक अभेद्य असं चिलखत कसं तयार करतात ते आपण पुढे पाहूया. सर्वात आधी या मूळ थराकडे म्हणजेच एपिडर्मिसकडे पाहूया. हा थर किती घट्ट सील केलेला असतो. या पेशी लांबत आणि एकमेकांना अगदी खेटून असतात. त्यांच्यात अजिबात रिकामी जागा नसते. सहसा हा एकच थर असतो, पण नेरियम आणि फायकससारख्या वनस्पतींमध्ये पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी तो मल्टीलेयर्ड असतो. याच्यावर क्युटिकल नावाचा एक मेणासारखा वॉटरप्रूफ थर असतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. मुळांमध्ये पाण्याचं शोषण होणं गरजेचं असतं, बरोबर? त्यामुळे तिथे हा क्युटिकलचा थर पूर्णपणे गायब असतो. दुसरा विभाग, स्टोमाटा, श्वास घेण्यासाठीची छिद्रे. आता विचार करा, एवढं घट्ट आणि सील बंद चिलखत असूनही झाडं श्वास कसा घेतात, हेच आपण येथे पाहणार आहोत. हे स्टोमॅटल ॲपरेटस खरंच एखाद्या प्रगत टेक्नॉलॉजीसारखं काम करतं. यामध्ये रक्षक पेशी म्हणजेच गार्ड सेल्स असतात. या जिवंत पेशींमध्ये क्लोरोप्लास्ट असतात, जे या छिद्रांची उघडझाप अगदी मेकॅनिकल पद्धतीने कंट्रोल करतात. या गार्ड सेलची आतली भिंत जाड आणि लवचिक असते, तर बाहेरची भिंत पातळ असते. आणि हो, त्यांच्या मदतीला आजूबाजूला असलेल्या सबसिडियरी सेल्ससुद्धा असतात. हे सगळं मिळून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण सुरळीत ठेवतात. इथे एक अतिशय क्रुशियल पॉइंट आहे, तो म्हणजे वनस्पतींच्या प्रकारानुसार या गार्ड सेल्सची रचना बदलत असते. गवतासारख्या मोनोकॉट म्हणजेच एकदल वनस्पतींमध्ये या पेशी डंबेलच्या आकाराच्या असतात, तर डायकॉट म्हणजेच द्विदल वनस्पतींमध्ये त्या घेवड्याच्या बियांसारख्या किंवा किडनीच्या आकाराच्या असतात. आर्किटेक्चरमधला हा फरक खरोखरच लक्षवेधी आहे. चला आता तिसऱ्या विभागाकडे वळूया, एपिडर्मल अपेंडेजेस किंवा उपांगे. ह्या चिलखतामध्ये वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही अत्यंत स्पेशल गॅजेट्स जोडलेली असतात. इथे एक अतिशय स्पष्ट फरक दिसेल. जमिनीखाली असणारे रूट हेअर्स हे युनिसेल्युलर म्हणजेच एक पेशी असतात. मातीतून पाणी आणि खनिजे शोषून घेण्यासाठी मुळांचा जास्तीत जास्त पृष्ठभाग वाढवणं हे यांचं काम. या उलट जमिनीच्या वर असणारे ट्रायकोम्स म्हणजेच शूट हेअर्स हे मल्टीसेल्युलर असतात. हे स्टेम आणि पानांवर असतात आणि वाऱ्याचा वेग कमी करून पाण्याचं बाष्पीभवन रोखण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करतात. निसर्गात कोणतीही गोष्ट विनाकारण तयार झालेली नाहीये, हेच यातून दिसतं. चौथा विभाग, या प्रणालीची प्रमुख कार्ये. आता आपण या सर्व घटकांना एकत्र करूया आणि ही जैविक शस्त्रास्त्रे प्रत्यक्षात कशी काम करतात ते पाहूया. आपण पाहू शकतो की वनस्पतींच्या पर्यावरणीय समस्या आणि त्यांच्या शरीरातील संरचनात्मक उपाय यांचा किती थेट संबंध आहे. एपिडर्मिस आणि क्युटिकल जखमा आणि रोगजंतूंपासून संरक्षण करून पाण्याची हानी रोखतात. स्टोमाटा प्रकाश संश्लेषण आणि श्वसनासाठी वायूंची देवाणघेवाण करतं. रूट हेअर्स पाणी शोषण घेतात आणि ट्रायकोम्स विशेषतः वाळवंटी वनस्पतींमध्ये पाण्याचा बचाव करतात. अगदी परफेक्ट मॅचिंग. आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी इथे थोडं विशेष लक्ष द्यायचं आहे.
कारण आता आपण अशा काही फॅक्ट्सकडे वळत आहोत जे वारंवार परीक्षांमध्ये थेट विचारले जातात. 5वा विभाग, परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे मुद्दे. UPSC किंवा MPSC पूर्व परीक्षांसाठी हा एक प्रकारचा चीट कोडच आहे असं समजा. सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा, पानांवर स्टोमॅटाचं किंवा पर्णरंध्रांचं वितरण पान कोणत्या प्रकारचं आहे यावर अवलंबून असतं. डायकॉट वनस्पतींच्या पानांमध्ये जे डॉर्सिव्हेंट्रल असतात तिथे स्टोमॅटा बहुतांशी खालच्या पृष्ठभागावर जास्त असतात. पण मोनोकॉट म्हणजेच आयसोबायलॅटरल पानांमध्ये ते वरच्या आणि खालच्या दोन्ही पृष्ठभागांवर जवळपास समान प्रमाणात विखुरलेली असतात. हा फरक नक्की लक्षात ठेवा. आणखी एक अत्यंत क्रिटिकल पॉइंट म्हणजे मुळांच्या एपिडर्मिसला एक विशिष्ट नाव आहे, एपिब्लेमा किंवा पिलिफरस लेयर. असं का? कारण यामध्ये क्युटिकल आणि स्टोमाटा हे दोन्ही पूर्णपणे गायब असतात. मुळांना पाण्याचा बचाव करायचा नसतो, तर पाणी शोषून घ्यायचं असतं, म्हणूनच हे वेगळे नियम लागू होतात. आणि आता गवतामधील हायड्रॉलिक हिंजेस म्हणजेच हायड्रॉलिक बिजाडरीची ही अफलातून कन्सेप्ट. बुलिफॉर्म पेशी किंवा मोटर सेल्स या मोठ्या आणि रंगहीन असतात. जेव्हा ह्या पेशी पाणी शोषून घेतात आणि फुगतात तेव्हा पान पूर्णपणे उघडतं. पण जेव्हा पाण्याचा तुटवडा असतो तेव्हा ह्या पेशी मऊ पडतात आणि पानाला आतल्या बाजूने गुंडाळून घेतात. दुष्काळात तग धरून राहण्याची ही किती भारी पद्धत आहे ना. थोडक्यात सांगायचं तर या अत्यंत सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या जैविक अभियांत्रिकीचा विचार केला तर खरोखरच आश्चर्य वाटतं. वनस्पतीच्या सर्वात बाहेरील थराची ही मायक्रोस्कोपिक रचना इतक्या कठीण हवामानातही वनस्पतीचं अस्तित्व कसं टिकवून ठेवते हे आपण पाहिलं. एका साध्या दिसणाऱ्या पानाच्या आवरणात जर इतकं जबरदस्त विज्ञान दडलंय तर विचार करा या संपूर्ण निसर्गात अजून अशी किती रहस्य लपलेली असतील. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.